आजच्या एपिसोडमध्ये IVF, IUI यांसारख्या ज्या ट्रीटमेंट्स आहेत त्या ट्रीटमेंटबद्दल आम्ही खूप गप्पा मारल्या. डॉक्टरांकडनं मला खूप माहिती मिळाली आणि जेव्हा सतत गर्भपात होतो त्यावेळेला काय कारणं असू शकतात ही जाणून घेतली. मला ही माहिती खूपच महत्त्वपूर्ण वाटली आणि जे कोणी खूप प्रयत्न करतायत आणि खूप प्रयत्न करून सुद्धा तुमच्या सगळ्या ट्रीटमेंट्स फेल ठरतात तर मग अशा वेळेला काय करायचं ह्याचं सोल्युशन अगदी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. मातृत्व एक स्वप्नपूर्ती या सिरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. मला असं वाटतं की आजचा जो एपिसोड आहे ना तो म्हणजे वन ऑफ द बेस्ट असं कन्सल्टेशन असणार आहे. कारण टेस्ट ट्यूब बेबीमुळे होणारी जी गर्भधारणा असते त्या संदर्भात असंख्य प्रश्न लोकांना असतात आणि या संपूर्ण सिरीजमध्ये तुम्हाला योग्य माहिती तर मिळणारच आहे, पण योग्य उपचार काय करायला हवेत याबद्दल ठोस उत्तरसुद्धा मिळणार आहे. आणि म्हणूनच आपल्याकडे जे एक्सपर्ट आलेले आहेत ते आपल्याला या संदर्भात गाईड करणार आहे. तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे मातृत्व एक स्वप्नपूर्ती या सिरीजमध्ये. गेले 2 एपिसोड तुम्ही आम्हाला गाईड करताय. खूप नवनवीन गोष्टी तुम्ही सांगितल्या, आमच्या ज्ञानात भर टाकलेली आहे. आता या एपिसोडमध्ये आणखीन खूप महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. सगळ्यात आधी आता आपण गर्भधारणा झाल्यानंतर बऱ्याच असं होतं की काही महिन्यात गर्भपात होतो किंवा जेव्हा गर्भपात होतो तर त्याची कारणं काय असू शकतात आणि मग जर अशा प्रकारे अचानकपणे जर हा गर्भपात झाला, मिसकॅरेज झालं तर मग त्यावेळेला काय करायचं, काय सांगाल? बघ, गर्भपात होणं कधी कधी काय असतं सगळ्यांच्या हाताबाहेर असतं. म्हणजे त्याला जो पहिल्यांदा जो गर्भपात होतो तो बरेचदा त्याच्यात जेनेटिक म्हणजे अनुवंशिक कारणं असू शकतात. तर ज्या स्टॅटिस्टिक्सप्रमाणे किंवा ज्याप्रमाणे आम्ही हे काम करतो त्याच्याप्रमाणे असं केलेलं आहे की जवळजवळ 80 ते 90% चान्स असतो की तो जेनेटिक कॉजेसमुळे असतो. आता प्रश्न असा येतो की मग आम्हाला नेहमी जोडपं विचारतात मग जेनेटिक कॉज आम्ही टेस्ट करू शकतो का? तर करू शकतो डेफिनेटली, पण आपल्या बॉडीमध्ये जवळजवळ 20,000 जीन्स असतात. त्याच्यातले आत्ता सध्या आपल्याला मे बी 10 ते 15च ओळखता येतात. ते सुद्धा इंडियात अजूनही कमी. तर तुम्ही करू शकता टेस्ट, पण बाकी सगळे जे जेनेटिक्स असतात म्हणजे 8, 9 आणि 20,000 ह्यातला मधला जो गॅप असतो तो अजून आपल्याला कळत नाही. तो जेव्हा कळायला लागेल तेव्हा आपल्याला आणखी कळेल. पण म्हणून असं स्टॅटिस्टिकली कळलेलं आहे की हे जास्त करून जेनेटिक अनुवंशिक असू शकतं. आणि कारण काय असतं की स्त्रीबीज आणि शुक्रजंतू यांच्या मिलनाच्या वेळेला काहीतरी तुम्ही म्हणा झोल होतो, केमिकल लोचा होतो आणि त्यामुळे ते जीन्स बरोबर होत नाहीत आणि त्यामुळे ते प्रेग्नन्सी निसर्ग नियमाप्रमाणे ॲबनॉर्मल प्रेग्नन्सी की ज्याच्यात व्यंग आहे ती वाढू देत नाही. अच्छा. तर काहींची कपॅसिटी हार्टबीट्स आल्यानंतर असते, काहींची इव्हन त्याच्या आधी ते गर्भपात होऊ शकतो. किंवा कधी कधी असंही होतं की स्त्रीला कळतही नाही आपल्याला प्रेग्नन्सी राहिली आहे, कारण त्या एम्ब्रिओची किंवा त्याची कपॅसिटीच नसते की ती पुढे वाढू शकते, त्याची क्षमताच नसते. काही असते ती 3 महिन्यापर्यंत पण वाढू शकते आणि मग हार्टबीट जाऊ शकतात. तर ह्या गोष्टी जनरली पहिला जो गर्भपात होतो ते त्याच्यामुळे होऊ शकतं. अच्छा, म्हणजे मागच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं होतं की गर्भधारणा ही सगळ्या टेस्ट करून झाल्यानंतर राहते आणि मग पहिल्यांदा असं होतं की ते बेबी काही कारणास्तव नाही राहत किंवा गर्भपात होतोय तर मग त्याचं हे कारण असू शकतं. आणि कसं होतं की पहिल्यांदा जेव्हा गर्भपात होतो तर त्याच्यानंतर जो पुढची प्रेग्नन्सी आहे तर त्याच्यामध्ये पुन्हा गर्भपात होईलच असं नाही. जो पहिला होतो ज्याच्यामध्ये जेनेटिक कारण जास्त असतं तो एक आयसोलेटेड इव्हेंट म्हणता येईल असं असतं आणि त्याचा पुढच्या प्रेग्नन्सीवर साधारणपणे
फरक पडत नाही. हां हां हां, मी हेच विचारणार होते मी. तर 85% जोडप्यांना एकदम नॉर्मल बाळ नंतर होऊ शकतं. त्यामुळे पहिल्यांदा जर खूप प्रयत्न करून प्रेग्नन्सी राहिली आणि काही कारणास्तव मिसकॅरेज झालं तर आपण लगेचच पॅनिक व्हायला नको. पॅनिक अर्थात पॅनिक या परिस्थितीला होतो आपण, पण तरीसुद्धा होप्स सोडायची गरज नाही आहे, कारण परत छान पद्धतीनं प्रेग्नन्सी राहू शकते. आणि जर का होत असेल पहिल्यांदाच असं जर गर्भपात होत असेल तर त्याची कारणं काय आहेत ही आता तुम्ही सांगितली. असं झालं की वारंवार अशा पद्धतीनं गर्भपात होतोय म्हणजे नाहीच राहते, अशा केसेसमध्ये मग काय करायचं? ती मात्र चांगली गोष्ट नाही. म्हणजे जेव्हा दुसऱ्यांदा पण गर्भपात होतो आणि तो पुन्हा पुन्हा होत राहतो तेव्हा मात्र त्यामागे काहीतरी कारण असण्याची शक्यता आहे, जी आपल्याला ते तपासून पाहणं खूप गरजेचं होतं. कारण जोपर्यंत आपण ते कारण शोधत नाही आणि त्याचा इलाज करत नाही तोपर्यंत गर्भपात होतच राहणार. आणि असंही दिसून आलं की जशी गर्भपाताची संख्या वाढते तसं त्याच्या पुढच्या प्रेग्नन्सीमध्ये गर्भपात होण्याची शक्यता आणखी वाढते. हां, हे मला अगदी हेच विचारायचं होतं की पहिला गर्भपात झाल्यानंतर नंतर चांगली प्रेग्नन्सी राहू शकते आणि अगदी सदृढ बाळ होऊ शकतं, पण त्याचा परिणाम होतो का? म्हणजे पहिल्या गर्भपाताचा परत चान्सेस वाढतात का? एकदा गर्भपात झाला की पुन्हा गर्भपात होण्याचा चान्स जवळजवळ 15% असतो. पण जशी गर्भपाताची संख्या वाढते तसं त्याचे चान्सेस वाढत जातात. म्हणजे कसं होतं, 2 गर्भपातानंतरच्या पुढच्या प्रेग्नन्सीमध्ये जवळजवळ 25% चान्स होतो, 3 गर्भपातानंतर 35% चान्स होतो, 4 गर्भपातानंतर 50% चान्स होतो आणि 5 किंवा जास्त झाले तर जवळजवळ 80% चान्स पुन्हा गर्भपात होण्याचा होतो. त्यामुळे याचं लवकर निदान होणं आणि त्याचा इलाज होणं खूप गरजेचं आहे. याची कारणं आणि तुम्ही सांगितलीच, पण मग याच्यासाठी काय टेस्ट आणि ट्रीटमेंट्स? याच्यात परत टेस्ट असतील, अजूनही कारणं आहेत त्याची. कारण कसं होतं की जेव्हा कारणं आहेत त्याची. कारण आपण जाणून हो, घेऊया का मग? म्हणजे जेव्हा वारंवार गर्भपात होतात तर त्याच्या मागची कारणं भरपूर असतात. म्हणजे एक म्हणजे अनुवंशिक असू शकतं. त्याचं कारण साधारण आम्ही म्हणतो 2 ते 5% असतं. नंतर दुसरं असतं म्हणजे काही गर्भाशयामध्ये काही दोष असू शकतात किंवा कधी गर्भाशयात आतमध्ये एक पडदा असतो, कधी आतमध्ये सगळं चिकटलेलं असतं, कधी फायब्रॉईड असतात, फायब्रॉईडच्या गाठी असतात. तर त्याच्यामुळे ही गर्भपात वारंवार होऊ शकतात. कधी स्पर्ममध्ये प्रॉब्लेम असतो की त्याची ॲबनॉर्मल स्पर्म जास्त असतात, तर त्याच्यामुळेही गर्भपात होऊ शकतो. नंतर असतं की जर कुठल्या हॉर्मोनल कारण आहे, म्हणजे थायरॉईड आहे आणि ते कंट्रोल केलेलं नाही आहे, तर त्याच्यामुळे पण होऊ शकतो. कधी PCODमध्ये गर्भपात जास्त होऊ शकतो, कारण PCOS ह्या प्रकार पॉलिसिस्टिक ओव्हरीजमध्ये स्त्रीबीजाची क्वालिटी नेहमी खराब होते जर आपण ती ट्रीट केली नाही तर. पण मागच्या एपिसोडमध्ये आपण हे जाणून घेतलं की जर असं काही असेल तर त्यासाठी ट्रीटमेंट काय करायची. आता ट्रीटमेंट केल्यानंतर गर्भधारणा झालेली आहे आणि मग गर्भपात होतोय, तर त्याची कारणं पण परत ही असू शकतात की समजा ते कधी proper treat नाही झालेलं आहे किंवा कधी पेशंट सोडून पण देतात औषधं, तर मग परत सगळं त्याच्या एक रिव्हर्ट बॅक होतं नॉर्मलला आणि मग परत सुरू होतं. बरोबर. नंतर कधी असतं की अनकंट्रोल्ड डायबेटीस, म्हणजे कंट्रोल केलेलं असेल तर काही प्रॉब्लेम नाही होत. डायबेटीस किंवा आईमध्ये ब्लड प्रेशरचा त्रास असणं जे कंट्रोल नसतं ते असू शकतं. आणि दुसरं म्हणजे की कधी कधी काय होतं की आईचं रक्तात काही असे दोष असतात की ज्याच्यामुळे रक्त लवकर साकळतं. म्हणजे आपल्याला जेव्हा कधी काही लागतं तेव्हा रक्त साकळायला पाहिजे, नाही तर आपल्या शरीरातलं सगळं रक्त निघून जातं. तर एका विशिष्ट वेळेनंतर ते रक्त साकळतं. पण कधी कधी काय होतं, हे जास्त लवकर साकळतं आणि गर्भ जो असतो त्याच्यात बारीक बारीक अशा रक्तवाहिन्या असतात आणि त्याच्यात जर तो क्लॉट जाऊन बसला तर गर्भाला रक्तपुरवठा होत नाही. तर त्याच्यावरचे पण काही टेस्ट असतात आणि जर हे सगळं नॉर्मल असलं तर मग आम्ही पुढचा स्टेप म्हणजे जी आमची स्पेशालिटी म्हणू शकतो की इम्युनॉलॉजिकल कॉज आहे.
त्याचं कारण असू शकतं. इम्युनॉलॉजिकल कॉज म्हणजे काय, कुठलाही गर्भ जो असतो तो 50% आईचा आणि 50% वडिलांकडून असतो. आणि म्हणजे गर्भ हा 50% आईच्या शरीरासाठी फॉरेन असतो, वेगळा असतो आईच्या शरीरापेक्षा. आणि आपलं शरीर कुठलीही फॉरेन वस्तू ॲक्सेप्ट करत नाही, आपल्या शरीरापेक्षा वेगळी वस्तू ॲक्सेप्ट करत नाही. म्हणजे इन्फेक्शन झालं, बॅक्टेरियल प्रोटीन झालं, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपली इम्युन सिस्टीम म्हणजे रोगप्रतिकार प्रणाली जी आहे ती पहिल्यांदा त्यांना जाऊन अटॅक करते. आणि जसं आता किडनी ट्रान्सप्लांट, लिव्हर ट्रान्सप्लांट ह्याच्यात सुद्धा तुम्ही जर मॅच नाही केलं डोनर आणि रेसिपियंटला, म्हणजे जो देणारा असतो आणि ज्याच्याकडून घेणार, तरीसुद्धा इम्युन सिस्टीम रोगप्रतिकार प्रणाली जाऊन त्याला अटॅक करते. मग गर्भ हा आईच्या शरीरापेक्षा 50% वेगळा असून तो कसा ॲक्सेप्ट होतो? बापरे, हे सगळं तुमचं ऐकल्यानंतर मला असं वाटतं की हे जादू आहे ही सगळी. आणि किती माहीतही नाही आपल्याला की बरं, ज्यांना नैसर्गिकरित्या गर्भधारणा होते तर हे कॉम्प्लिकेशन्स ऐकल्यानंतर किंवा ही एवढी गुंतागुंत ऐकल्यानंतर त्यांना आज काय म्हणूया, स्वतःला थँक्यू म्हणावंच वाटत असेल गॉडला, अगदी देवाला, की असं सगळं सुरळीत पार पडतं आणि ती गर्भधारणा होते. म्हणजे निसर्ग हा आम्ही म्हणतो नेहमी, आणि जितकं आम्ही त्याच्यात सखोल जातो तितकं आमचा अजून देवावर विश्वास वाढत जातो. खरंय. मग आता अशा वेळेला सारखे सारखे गर्भपात होत आहेत बाबा, तर मग त्यावेळेला काय करणं गरजेचं आहे? तुम्ही त्यावेळेला काय सजेस्ट करता? म्हणजे गर्भपाताचा, वारंवार होणाऱ्या गर्भपातांचा इलाज करण्यासाठी त्याचं कारण पहिलं आपल्याला जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. मग त्यासाठी आपल्याला त्याप्रमाणे काही टेस्ट करावे लागतात, तपासण्या कराव्या लागतात. म्हणजे जसं मग डॉक्टर मुग्धानी सांगितलं की जेनेटिक कारण आहे, किंवा गर्भाशयात काही दोष आहे, किंवा हॉर्मोनमधला काही प्रॉब्लेम आहे, किंवा रक्ताच्या गोठण्यामधला प्रॉब्लेम आहे, हे सगळे जे प्रॉब्लेम्स हे सगळ्यांविषयीचे तपास आपल्याला करावे लागतात. आणि त्यातून आपल्याला कळू शकतं की बाबा हा प्रॉब्लेम आहे किंवा हे 2 प्रॉब्लेम्स आहेत आणि त्याचा आपण इलाज करू शकतो. म्हणजे प्रत्येकाला इलाज आहे, पण त्याचं निदान जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आपण काही करू शकतो. आणि जे मला असं वाटतं नॉर्मल इलाज करायला सांगायचे आहेत तुम्हाला, तर तुम्ही पेशंट्सला सांगतच असता, पण त्यातूनही यश मिळत नाही असं जेव्हा तुम्हाला लक्षात येतं, किंवा खूप प्रयत्न केलेले आहेत आणि तरीसुद्धा गर्भधारणा होत नाहीये, किंवा काय ट्रीटमेंट्स आहेत? कारण जसं तू म्हणालीस, आपण गेल्या एपिसोडमध्ये पाहिलं की आपण पहिलं मूल न राहण्याची कारणं शोधतो आणि त्याप्रमाणे त्याचा इलाज करतो. स्त्रीबीज तयार न होणं किंवा शुक्रजंतूमध्ये प्रॉब्लेम असणं ही कॉमन कारणं आहेत आणि त्यांचा इलाज केला की प्रेग्नन्सी राहते. आणि मेजॉरिटी जोडप्यांना याच्यातून फायदा होतो आणि बाळ होतं. पण तरीही काही पेशंट्स असे राहतात की तरीही प्रेग्नन्सी राहत नाही. मग आपल्याला त्याचा आणखी सखोल तपास करावा लागतो. गर्भाशयाच्या ज्या नळ्या आहेत, फॅलोपियन ट्यूब्स, त्या बंद आहेत किंवा ओपन आहेत का नाही हे पाहावं लागतं. गर्भाशयाच्या बाहेर काही प्रॉब्लेम आहे का, काही चिकटलेले आहेत का, कधी कधी इंटेस्टाईन्स आणि ट्यूब्स आणि ओव्हरी सगळ्या चिकटलेल्या असतात. ज्या एंडोमेट्रियोसिस नावाचा एक प्रॉब्लेम असतो की ज्याच्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स उद्भवतात आणि प्रेग्नन्सी राहायला डिफिकल्ट होतं. तर त्यामुळे लॅप्रोस्कोपी, हिस्ट्रोस्कोपी म्हणून एक तपास आहे, दुर्बिणीने तपास ज्याला म्हणतात, ते पाहून आपण याचं डायग्नोसिस करू शकतो. जर नळ्या बंद असतील तर त्यासाठी सर्जरी लागते कधी कधी, आणि सर्जरीने नळ्या ओपन कराव्या लागतात, किंवा बाजूला काही चिकटलं असेल ते सोडवावं लागतं. त्याने प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस अधिक वाढतात. पण शेवटी एक गट असाही राहतो की ज्यांच्या नळ्या कायम बंद असतात, ऑपरेशनही आपल्याला काही करता येत नाही, आणि मग त्यांना टेस्ट ट्यूब बेबीचाच पर्याय शेवटी राहतो. कारण स्त्रीबीज आतमध्ये गर्भाशयात पोहोचूच शकत नाही, नळ्या बंद असतात. अशा केसेसमध्ये मग आपल्याला टेस्ट ट्यूब बेबीचे इलाज करण्याची गरज भासते. आणि काही कंडिशन्स आहेत की जिथे शुक्रजंतूंचं प्रमाण खूप कमी असतं, त्यांनाही टेस्ट ट्यूब बेबी इलाजाची गरज असते. किंवा कधी कधी PCOD आपण जे म्हटलं ते जर खूप सिव्हिअर असेल तर औषधांनी सुद्धा नीट स्त्रीबीज तयार होत नाही, त्यांनाही टेस्ट ट्यूब बेबी इलाजाची गरज असते. म्हणजे अशा काही केसेसमध्ये टेस्ट ट्यूब बेबी इलाज आपण करू शकतो की ज्याने आपला प्रॉब्लेम कव्हर होतो. पण पेशंट नेहमी विचारतात की
आम्हाला आता IVFच करायला लागेल का, त्या आधी काही पर्याय नाही नाहीये. का? हां हां पण ते आपण ते पर्याय आहेत ते आपण जाणून घेतले. मागच्या एपिसोडमध्ये तुम्ही तेच सांगितलं की कुठे कुठे प्रॉब्लेम आहे बाबा, काय समस्या आहे हे तुम्हाला टेस्ट केल्यानंतर कळतात आणि मग त्यावर आपण फोकस करू शकतो. पण त्यानंतरही तुम्हाला लक्षात येतं की तरीसुद्धा नाहीच राहते प्रेग्नन्सी, तर मग IVF गरजेचं असतं, बरोबर. आणि IUI ही ट्रीटमेंट काय आहे? बरं झालं तू हा, विचारलं. कारण IVF बद्दल माहिती आहे बऱ्यापैकी, पण म्हणजे IVF बद्दल पण बोलूच या आपण, पण ही ट्रीटमेंट काय आहे? आता कधी कधी कसं होतं की शुक्रजंतूंची संख्या थोडी कमी असते किंवा त्यांची गती कमी असते किंवा काही कारणामुळे शुक्रजंतू योग्य प्रकारे किंवा योग्य संख्येमध्ये गर्भाशयापर्यंत पोहोचू शकत नाही किंवा कधी कधी गर्भाशयाच्या तोंडाशी काही इन्फेक्शन असतं किंवा काही इम्युनॉलॉजिकल प्रॉब्लेम असतात, अँटीबॉडीज असतात की ज्यामुळे त्या शुक्रजंतूला मारक ठरतात. अशा वेळी एक वेगळा इलाज आपल्याला करता येतो की ज्यामध्ये आपण शुक्रजंतू डायरेक्टली अगदी गर्भाशयाच्या आतमध्ये जिथे नळ्या तिथे जॉईन होतात त्या ठिकाणी सोडू शकतो. या ट्रीटमेंटला IUI किंवा इंट्रा युट्राईन इन्सेमिनेशन म्हणतात. आणि कसं असतं की सिमेन डायरेक्टली गर्भाशयात आपण सोडू शकत नाही, तर त्यातले शुक्रजंतू वेगळे करावे लागतात. तर ते लॅबोरेटरीमध्ये सिमेनला प्रोसेस केलं जातं आणि त्यापासून शुक्रजंतू वेगळे केले जातात आणि ते वेगळे केलेले शुक्रजंतू एका छोट्या नळीच्या मार्फत गर्भाशयाच्या आतमध्ये सोडले जातात ज्या वेळेला स्त्रीबीज सुटतं त्यावेळेला, आणि ज्याने प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस वाढतात. म्हणजे नैसर्गिकरित्या राहण्याचे जे चान्सेस आहेत त्याच्या जवळजवळ दुप्पट चान्सेस IUI मुळे होतात आणि त्यामुळे यश मिळण्याची शक्यता वाढते. आणि आपण जे IVF विषयी म्हटलं तर आपण यशाचा जर विचार केला तर IUIचं जे सक्सेस रेट आहे किंवा चान्सेस आहे सक्सेस आहे त्याच्या जवळजवळ दुप्पट सक्सेस IVFचं आहे. सो IVF ही शेवटी सगळ्यात उत्तम अशी ट्रीटमेंट आहे की ज्याने बाकीच्या इलाजामुळे जर यश नाही मिळत असेल तर त्याचा फायदा होऊ शकतो. पण म्हणजे काय फरक आहे? तुम्ही IUI आणि IVF याच्यामधले जरा फरक सांगितले तर लक्षात येतील. म्हणजे एक बेसिक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की जर नळ्या बंद असतील तर IVFच उपाय आहे त्याला. बरोबर, कारण डायरेक्ट गर्भाशयामध्ये सोडायचं आणि तिथेच जी काय असेल ती प्रोसेस होते. किंवा जर बिलकुल शुक्रजंतू नसतील तर आणि मग काही टेस्ट करून कळलं की ते टेस्टीजमध्ये बनतायत, तर त्याच्यातून काही स्पेशल प्रोसिजरनी त्याच्यातून काढून मग ते IVFद्वारे एम्ब्रिओ तयार करता येतो आणि मग त्या पेशंटना IVFच लागतं. तर बेसिकली कसं आहे की आपण जेव्हा जास्तीत जास्त ॲडव्हान्स ट्रीटमेंट करायला जातो त्या बेसिक प्रिन्सिपल कसं आहे की नैसर्गिकरित्या गर्भधारण होण्यासाठी ज्या पायऱ्या किंवा ज्या स्टेप्स असतात त्या एक एक आपण बायपास करत जातो. आणि म्हणजे जेव्हा IVF करतो तेव्हा फक्त आपल्याला एक एक गर्भ तयार करावा लागतो, गर्भाशय व्यवस्थित असावं लागतं, गर्भाशयाचं आतलं पटल व्यवस्थित असलं की यशस्वी होण्याचे चान्सेस वाढतात. मग नळ्या बंद असतील त्याच्या बाजूला काही असेल तरी प्रॉब्लेम नाही. कळलं की नाही? कारण नॉर्मल प्रेग्नन्सी राहताना स्त्रीबीज सुटतं, मग ते नळीमध्ये येतं, मग शुक्रजंतूशी संयोग होतो, गर्भधारणा होते, मग तो गर्भ रुजतो आणि प्रेग्नन्सी वाढते. IUI मध्ये आपण शुक्रजंतू डायरेक्टली गर्भाशयाच्या आत सोडतो. बाकीच्या सर्व गोष्टी नैसर्गिकरित्या जशी प्रेग्नन्सी राहते तसेच होतात. अंड नैसर्गिक सुटतं, नळीमध्ये जातं आणि शुक्रजंतूशी संयोग होतो जे डायरेक्टली गर्भाशयात आलेले असतात. आणि IVF मध्ये काय करतो आपण की स्त्रीबीज सुटायलाच देत नाही, की स्त्रीबीज तयार झाले की ते बाहेर काढलं जातं. लॅबोरेटरीमध्ये शुक्रजंतू घेतला जातो, लॅबोरेटरीमध्ये गर्भ तयार होतो, तो 2 दिवस ते 5 दिवस वाढतो आणि गर्भाशयाच्या आत नंतर सोडला जातो आणि तिथे तो रुजतो. म्हणजे नळीतून जाण्याचा किंवा वगैरे काही संबंध नाही. तर आपण बऱ्याचशा स्टेप्स बायपास करतो आणि त्यामुळे सक्सेस चान्सेस वाढतात. पण म्हणजे या ट्रीटमेंट खूप महागड्या असतात किंवा काय? म्हणजे IVF महाग असतं, तर मग प्रत्येक सेंटरप्रमाणे असतं, पण कारण त्याच्या बेसिक इंजेक्शन असतात, मग काही प्रोसिजर्स असतात की ज्याच्यातून ते स्त्रीबीज काढायला लागतं, कधी काही शुक्रजंतू ते स्पेशल प्रोसिजरनी काढायला लागतं. तर त्याला म्हणजे मग लॅबॉरेटरीचा खर्च असतो, तर ह्या सगळ्या गोष्टीत खर्च असतो.
आणि शेवटी कसं आहे की म्हणजे IVF जरी सर्वोत्तम पद्धत असली तरी त्याचा यश काय 100% नाही आहे. कुठलंच गोष्ट 100% नाही आहे. म्हणजे IVFचा सरासरी सक्सेस रेट म्हटला जातो 50 ते 60% आहे. तर म्हणजे तरी जेव्हा तुम्ही खर्च करता तेव्हा काही अंशी चान्सेस असतात की यशस्वी होऊ किंवा न होऊ याचे पण पूर्ण शक्यता नसते. पण येस की ज्यांना प्रॉब्लेम आहे आणि ज्यांना IVFची खरंच गरज आहे त्यांना IVF हा एक अतिशय म्हणजे एक वरदान म्हणावं अशी ट्रीटमेंट आहे. पण IVF आणि IUI ह्या ट्रीटमेंट्स ज्या आहेत ह्या सुद्धा सक्सेसफुल नाही झाल्या तर मला असं वाटतं तुम्ही ज्यामध्ये संशोधन केलेलं आहे इम्युनॉलॉजी हां, तर तो एक काय म्हणतात आशा देणारा एक उपाय आहे. कारण मी तुमच्याकडून या बाबतीत खूप जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता आणि तेव्हा मला लक्षात आलं की बऱ्याच जणांना या ट्रीटमेंटबद्दल माहितीच नाही आहे. आणि तुम्ही आता इतकं सगळं सांगितलं की कुठल्या कुठल्या ट्रीटमेंट्स आहेत, काय टेस्ट आहेत, गर्भपात होत असेल तर त्याची कारणं काय असू शकतात, बेसिक कारणं पण आपण जाणून घेतली. त्यानंतर आणखीन सतत जर गर्भपात होत असेल तर त्याची काय कारणं असतील हीही जाणून घेतली. पण आता इम्युनॉलॉजी हे काय आहे आणि हे प्रत्येकाला कळायला हवं असं मला वाटतं, कारण हा एक आशेचा किरण आहे. तर त्याबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे. पण पुढच्या एपिसोडमध्ये मला असं वाटतं तुमचा काय म्हणूया तुमच्या सेंटरचा तो विषय आहे, तुमच्या संशोधनाचा तो विषय आहे आणि तो आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायचा आहे. कारण बरेचसे असे सबस्क्रायबर्स असतील, बरेचसे जोडपे असे असतील की IVF करून थकलेले आहेत किंवा खूप प्रयत्न केले आणि तरीसुद्धा त्यांना यश मिळत नाही आहे. मग अशा वेळेला काय करायचं किंवा त्यानंतरची स्टेप काय असू शकते किंवा त्यानंतर मानसिकरित्या आपण स्ट्रॉंग होणं कसं गरजेचं आहे, अशा महत्त्वाच्या गोष्टींवर आपण चर्चा करणार आहोत पुढच्या एपिसोडमध्ये. तेव्हा हा एपिसोड जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि डॉक्टरांबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतेच आहे. भेटूया आता पुढच्या एपिसोडमध्ये.